मराठी कथा रेमडेसिवीर. कोरोना आला आणि सुरळीत चाललेला संसार विस्कळीत झाला. मोलमजुरी करून स्वतःचे पोट भरणारा निशांत गावामध्ये असलेल्या आपल्या आई वडील आणि बहिणीला पण थोडी थोडी मदत करायचा. आपल्या रोजच्या कमाईतले थोडे थोडे पैसे वाचून ते महिन्या 2 महिन्यातून घरी पाठवायचा. बापालाही आपल्या मुलाचा अभिमान वाटायचा. सगळं आयुष्य गरिबीत गेले. बापाची मजुरी करता करता शरीरच उरले नव्हते. उरला होता फक्त हाडाचा संगाडा. आई नेहमीच आजारी असायची. कधी तिला बरं वाटलं तर ती कामावर जायची, पण तिच्याने जास्त कष्ट व्हायचे नाही आणि म्हणूनच तिला कोणी कामावर बोलवत नसे. बहीण छोटीच होती, पण खूपच गोड आणि सुंदर होती. सगळे तिचे लाड करायचे. तिचीही शाळा सुरू होती. यंदा ती 10वीच्या परीक्षेला बसणार होती. गेल्या वर्षी भरापासून निशांतला कामच नव्हते. असे तरी स्वतःचे पोट भरणे चालू होते. घरी पाठवण्या इतके पैसेच त्याच्याकडे वर्षभरात जमले नव्हते. पण गावाला परत जायला त्यांचे मन झजतच नव्हते. तो इथे नागपुरात राहूनच काम करून आणि नंतर आई बाप बहिणीला पण नागपुरात घेऊन यायचे स्वप्न बघायचा. पण कोरोनाने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेकले. सरकारने परत लॉकडाऊन जाहीर केले आणि काम बंद झाले. झोपडपट्टीतच त्याने एक छोटीशी खोली किरायाने घेतली होती. तो तिथेच राहायचा. घरमालक खूप छान होता. नेहमी ते प्रेमानेच वागायचे. किरायासाठी कधी कधी बोलत नसत. पैसे मागे पुढे झाले तरी सांभाळून घ्यायचे. उलट तेच निशांतला कधीमधी मदत करायचे. कधी जेवायला पण बोलवायचे. त्यांची एक मुलगी होती, सरिता. जास्त 10वी झाली होती आणि एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कामाला जायची. सरिता खूप सुंदर मुलगी नव्हती. ती सर्वसाधारण आणि ठीकठाक होती, पण सरिता खूप बोलकी होती. तिच्यानेच गप्प बसणे कधी व्हायचेच नाही. तिच्यासारखी बडबड सुरूच असायची. अशातच निशांत आणि सरिता हळूहळू जवळीक वाढली आणि सरिता निशांतच्या प्रेमात पडली. सायंकाळी जेवण वगैरे आटोपल्यावर सरिता निशांतच्या रूममध्येच झोप येईपर्यंत गप्पा करत बसायची. तिच्या आईवडिलांचा पण त्यांचा विरोध नव्हता. दोघातले प्रेम असेच वाढत गेले, फुलत होते. कोरोना काळामध्ये मात्र सरितांचे काम सुरूच होते. ती हॉस्पिटलमधल्या गमतीजमती निशांतला सांगत राहायची. त्यातच त्यांचा पूर्ण वेळ निघून जायचा. आता सरिताचे हॉस्पिटल कोरोना हॉस्पिटल झाले होते. काम खूप वाढले होते, त्यामुळे ती थकून जायची. थोडा वेळ निशांतही बोलून झोपायला निघून जायचा. आज सरिता हॉस्पिटलमधून आल्या आल्या निशांतच्या रूममध्ये आली आणि तिने तिच्या पर्समधून काही औषधे पॅक काढून निशांतला देत म्हणाली, हे जपून ठेव. मी नंतर लगेच तेव्हा येईल तेव्हा जाईल. आणि ती घरात निघून गेली. रात्री जेवण झाल्यानंतर परत आली आणि निशांतला सांगायला लागली की अरे, औषध खूप महागाचे आहेत. बाजारात मिळत नाहीत. लोक या औषधासाठी दारोदार भटकत आहेत. कितीही पैसे ते द्यायला तयार आहेत. हे आपण जर एखाद्या गरजू व्यक्तीला विकले तर ते 1.5 लाख रुपये पण मिळतील. हॉस्पिटलमध्ये खूप पेशंट आहेत. मधू आमचा वॉर्ड बॉय आहे. त्याने माहिती नाही कुठून आणलेत ते. त्याने मला घरी निघताना दिलेत आणि कोणी ग्राहक शोधून विकायला सांगितलेत. तो मला त्यातले अर्धे पैसे देणार असे बोलला. तू तर घरीच असतो. त्यापेक्षा हॉस्पिटलच्या एरियामध्ये फिरून ग्राहक शोध. त्याला आपण ते विकून टाकू. तुलाही त्या पैशातला एक हिस्सा मिळेल. आपण त्याने 3 भाग करू. किंमत जेवढी जास्त येईल तेवढा आपला जास्त फायदा होईल. बघ तू उद्या कर हे. असे म्हणून ती परत गेली. निशांतही काम नसल्यामुळे परेशान झाला होता. त्याला पैसे मिळतील ही आशा दिसायला लागली होती. दुसऱ्या दिवशी निशांत सकाळीच उठून हॉस्पिटलकडे गेला होता आणि त्याने मेडिकलच्या दुकानापुढे ग्राहकांची झुबड लागली होती. दुकानामध्ये त्या औषधांचा स्टॉक संपल्यामुळे ग्राहक एकदम त्रस्त होऊन वापस जात होते. निशांतला तेव्हा त्या औषधांचे महत्त्व पटले. त्याने 1-2 लोकांना विचारले, खरंच हे औषध बाजारात नाही का? त्यावर त्या लोकांनी त्यालाच विचारले, अरे, तुझी ओळख आहे का इथे कुठल्या दुकानात? आम्हाला ते औषध पाहिजे आहे, नाहीतर आमचा पेशंट काही वाचत नाही. निशांतने एका ग्राहकाला बाजूला बोलवलं आणि विचारलं, मी माझ्या ओळखीने तुम्हाला औषध आणून दिले तर तुम्ही किती पैसे द्याल? तर तो ग्राहक बोलला, तुम्ही सांगाल तितके पैसे मी तुम्हाला द्यायला तयार आहे. बस मला औषध हवे आहे. त्याशिवाय आमचा पेशंट वाचू शकत नाही. खरंच तुमच्या मदतीने औषध मिळत असेल तर माझ्यासाठी आणा. मी आत्ता तुम्हाला कॅश पैसे देतो.
मी सगळं शहर शोधून आलो, कुठेच ते मिळत नाही. तुम्ही ते मला आणून दिले तर माझ्यावर खूप उपकार होतील. म्हणजे ते औषध जीव वाचवायला खूपच महत्त्वाचे होते. ते औषध होते रेमडेसिवीर. निशांतने त्या ग्राहकाला थोडा धीर दिला आणि सांगितले की मी प्रयत्न करतो. तुम्ही सायंकाळी 7 वाजता इथेच मला भेटा. मिळाले तर तुमच्या पेशंटचे भले होईल, पण पैसे 1.5 लाख रुपये लागतील. तसा तो ग्राहक म्हणाला, तुम्ही पैशाची चिंता करू नका, मला फक्त औषधे हवी आहेत. प्लीज कसेही करून मला ते औषध आणून द्या. त्या ग्राहकांच्या डोळ्यामध्ये आसाऊ दिसत होतं. त्यांची ती अवस्था बघून निशांतही गहिवरून गेला. मी करतो तुमचं काम, तुम्ही संध्याकाळी या असे सांगून घरी परत आला. आता सायंकाळी निशांत सरिताची वाट बघत होता. ती केव्हा परत येईल आणि तिला घेऊन आपण ते औषध त्या ग्राहकाला देऊ असे त्याला झाले होते. त्याला त्या ग्राहकाच्या पेशंटची चिंता वाटायला लागली होती. त्या पेशंटला देव वाचव रे असा दावा तो देवाजवळ करत होता. त्याला त्या ग्राहकाच्या डोळ्यातले आसव अस्वस्थता बसू देत नव्हती. वारंवार त्या ग्राहकाचा चेहरा त्यांच्यासमोर येत होता. त्यांची विवशता त्या आठवत होत्या. तरी सरिता हॉस्पिटलमधून सरळ निशांतच्या रूममध्येच आली. तिने परत एक बॉक्स आपल्या पर्समधून काढून निशांतच्या हाती दिला आणि निशांतला म्हणाली, काय झाले, मिळालं का कोणी? तर तो म्हणाला, आपल्याला 7 वाजता हॉस्पिटलच्या पुढे जे मेडिकल शॉप आहे तिथे जायचं आहे. एकाला औषध हवे आहे. तो कितीही पैसे द्यायला तयार आहे. मी त्याला 1.5 लाख रुपये सांगितले. तो 7 वाजता तिथे येणार आहे. तशी सरिता बरं झालं, काम होईल. मी येतेच आता म्हणत घराकडे वळली. सरिता तयार होऊन आली. 6:30 वाजले होते. 7 वाजायला अर्धा तास होता. हॉस्पिटलला पोहोचायला 20 मिनिटे लागणार होती. सरिताने काल आणलेले औषध पर्समध्ये टाकले आणि आईला येतो 1 तासात म्हणून सांगून दोघेही हॉस्पिटलकडे निघाले. बरोबर 7 वाजता ते त्या मेडिकल शॉपजवळ पोहोचले तर तो व्यक्ती तिथे अगोदरच येऊन तयार होता. निशांतने त्याला जवळपास कोणी नाही असे पाहून जवळ बोलविले आणि औषध त्यांच्या हवाली केले. त्या व्यक्तीनेही पैसे निशांतच्या हाती देऊन तो तिथून निघून गेला. निशांत आणि सरितांच्या डोक्यावरचे टेन्शन संपले होते. सरिताने पैसे आपल्या पर्समध्ये ठेवले आणि दोघेही परत निघाले. येता येताच सरिताने 2 आईस्क्रीम घेतले आणि दोघेही ते खात खात निशांतच्या रूममध्ये पोहोचले. आता उद्यासाठीही निशांतला काम मिळाले होते. सरिताने पर्समधून पैसे काढले आणि मोजले. पैसे पूर्ण 1.5 लाख रुपये होते. तिने त्यातले 50,000 निशांतला देऊन ती घरी गेली. पूर्ण रात्र निशांतचे स्वप्न पाहण्यातच गेली. इतक्या पैशात आता काय काय करायचे या विचारातच तो झोपी गेला. त्याने त्या मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या पेशंटची मदत केल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत निशांत त्या मेडिकल स्टोअरजवळ पोहोचला. आजही कालसारखीच परिस्थिती जाणवत होती. त्यात तो आपला ग्राहक शोधू लागला. आजही 1 तासच गरजू व्यक्ती त्याला भेटला. कालसारखेच त्याने त्यालाही सायंकाळी 7 वाजता तिथे बोलविले आणि रूमवर परत आला. आज सरिता थोडी लवकरच घरी आली होती. आल्या आल्या ती निशांतच्या रूममध्ये आली आणि बसली. ती खूप टेन्शनमध्ये दिसत होती. शेवटी निशांतनेच तिला विचारले, काय झाले आहे? तर तिने एक पेपरचे कटिंग निशांतच्या वाचायला दिले. त्यात एका हॉस्पिटलची नर्स पेशंटच्या किटमधून औषध काढून बाहेर विकत होती. पोलिसांनी सापळा रचून तिला पकडले होते आणि सध्या तिची रवानगी तुरुंगामध्ये झाली आहे. आता तिची नोकरही गेली आणि बदनामीही झाली होती. ही बातमी वाचून सरिता खूपच घाबरून गेली होती. तिला काय करावे काहीच सुचत नव्हते. मधूही काहीच बोलत नव्हता. त्याने ते औषध कुठून आणले तेही सांगत नव्हता. तो फक्त इतकंच सांगत होता की जे झालं ते झालं. आपण खूप मोठी चूक केली. आता परत असं काही करायचं नाही. त्यालाही आपल्या कृत्याचा पश्चाताप होत होता. सरिताची स्थिती पाहून निशांतनेही घाबरला होता. त्याला पण काय करावे सुचत नव्हते. उद्या पोलीस आले आणि पकडून नेले तर आपल्या आईबाबांचं नाव मातीत मिळेल यांची त्याला भीती वाटायला लागली. सगळे लोक आणि नातेवाईक आपल्यालाच दोषी ठरवतील. तो पूर्णपणे घाबरून गेला होता. शेवटी विचार करून तोच सरिताला म्हणाला, आता जे औषध आहे ते तू परत मधूला देऊन टाक. आपण काल दिलेलं औषध तर परत आणू शकत नाही, पण यापुढे आयुष्यात कधी असे काहीच करायचे नाही. दुसऱ्या दिवशी सरिता मधूला तो औषधाचा बॉक्स परत करून आली.
मधूनेही ते जिथून घेतले होते तिथे परत केल्याचे तिला सांगितले. तेव्हा कुठे सरिताच्या डोक्यावरचे टेन्शन थोडे कमी झाले होते, तरी अगोदरच्या दिवशी केलेल्या कृत्याची तिला खंत वाटायला लागली होती. पण त्यातून परत निघायला काहीच मार्ग नव्हता. नंतर मधूनेच तिला सांगितले की त्याने ते औषध पण स्वतः खरेदी करून परत केले आहे आणि परत असे कधीच न करण्याची शपथ देखील घेतली. आता सरिता, निशांत आणि मधू तिच्याही डोक्यावरचे टेन्शन कमी झाले होते. सरिता, निशांत, मधू मोठ्याने संकटातून बाहेर निघाले होते. अशाच प्रकारे आजची आपली कोविशिल्ड ही कथा इथे समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.